सविस्तर घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। बातमी आहे महाविकास आघाडीच्या मूक आंदोलनासंदर्भातली। आज राज्यभर महाविकास आघाडी मूक आंदोलन करणार आहे। शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरे तर पुण्यामध्ये शरद पवार मूक आंदोलन करणार आहेत। शिवसेना भवनाबाहेर स्टेज उभारण्यात आलंय। काँग्रेसही काळ्या फिती बांधून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। राज्यातील महिला अत्याचाराविरोधामध्ये महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र मुंबई हायकोर्टानं बंद बेकायदेशीर ठरवला। राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। शिवाय कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश कोर्टाने दिलेत। त्यामुळे मवियाचे नेते बॅकफूटवरती गेले। बंद मागे घेण्याची घोषणा आधी शरद पवार, मग नाना पटोले आणि सर्वात शेवटी उद्धव ठाकरेंनी केली। शिवाय घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीमधले पक्ष मूक आंदोलन करणार आहेत असंही सांगितलं। आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती महाविकास आघाडीकडून, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा बंद मागे घेण्यात आलेला आहे। मात्र महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जाणार आहे। राज्यभरामध्ये महाविकास आघाडी मूक आंदोलन काढणार आहे। शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरे तर पुण्यामध्ये शरद पवार मूक आंदोलन करणार आहेत। शिवसेना भवनाबाहेर स्टेज उभारण्यात आलंय। काँग्रेस सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। काळ्या फिती बांधून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात काँग्रेस आहे। राज्यातील महिला अत्याचाराविरोधामध्ये महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र मुंबई हायकोर्टानं हा बंद बेकायदेशीर ठरवला। राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। तर शिवसेना भवनाबाहेरून आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हायकोर्टाने नकार दिल्यानंतर आता महाविकास आघाडीचा हा बंद आंदोलनामध्ये परिवर्तित झालेला आहे आणि मुंबईत आणि सोबतच महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। आपण सध्या मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवन बाहेर आहे आणि शिवसेना भवन बाहेर या निषेध आंदोलनामध्ये स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहे आणि आपण बघतोय या आंदोलनासाठी शिवसेना भवन बाहेर एक स्टेज देखील उभारण्यात आलेला आहे। आपण बघतोय निषेधाचं प्रतीक म्हणून काळा रंग या संपूर्ण स्टेजला वापरण्यात आलेला आहे आणि हा स्टेज या परिसरामध्ये उभारण्यात आलेला आहे। आपण आता दुसरीकडे जर दृश्य बघितली तर स्थानिक जे पोलीस आहेत त्यासोबतच स्थानिक पोलीस उपायुक्त आहेत तेजस्वी सातपुते हे देखील या संपूर्ण आंदोलन स्थळाची पाहणी करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। एकूणच या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता। याला उच्च न्यायालयामध्ये आवाहन देण्यात आलं होतं आणि उच्च न्यायालयाने या बंदला नकार दिला। त्यानंतर आता ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे नेते जे निषेध आंदोलन करत आहेत त्यातलं प्रमुख आंदोलन जे असणार आहे मुंबईतलं ते शिवसेना भवन बाहेर असणार आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील बंद मागे घेत निषेध आंदोलनाची हाक दिली। साधारण 11 ते 1 वाजेपर्यंत 2 तास उद्धव ठाकरे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मोठमोठे बॅरिकेड्स देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोलिसांच्या माध्यमातून आणून ठेवण्यात आले आहे। कारण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की बंद असेल आंदोलन असेल या माध्यमातून सर्वसामान्य जनता वेठीस धरली जाऊ नये असं न्यायालयाच्या आदेशामध्ये आहे आणि त्यामुळं या संपूर्ण याच्यात कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी बंद पाळू नये या संदर्भातल्या नोटीसी देखील देण्यात आलेल्या आहे आणि या संपूर्ण बंदबाबत या निषेध आंदोलनाबाबत हा निषेध आंदोलन पक्षाचं नसून जनतेचं असणार आहे असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जनतेचा देखील या निषेध आंदोलनाला कितपत पाठिंबा मिळतो हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन गौरवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई। पुण्यामधून या संदर्भातले अपडेट्स देत आहेत माझे सहकारी रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहेत। रेवती, तृप्ती, आपण जसं बघितलं की आत्ता मी मोदी बागेत म्हणजेच शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी आहे। आपण जसं बघू शकतो की इथे कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू झालेली आहे। ते सारखे इकडे येत आहेत आणि काही कार्यकर्ते इकडनंच त्यांच्यासोबत आंदोलनाच्या ठिकाणी जाणार आहेत। आज शरद पवार आणि त्यांच्यासोबतच सुप्रिया सुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्यासमोर मूक आंदोलन करणार आहेत। ते काळ्या फित्या देखील बांधणार आहेत आणि जे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे घडामोडी घडल्या, महिलांच्या विरोधात जे काही घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ म्हणून ते हे मूक आंदोलन करणार आहे। आपल्याला काल जसं माहिती आहे की मुंबईच्या उच्च न्यायालयाने
निर्णय घेतला की जर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला तर रीतसर कारवाई होईल आणि त्याच निर्णयाचा आदर ठेवायचा आणि एक संविधानिक संस्थेचा आदर ठेवायचा म्हणून शरद पवारांनी महाविकास आघाडीला आवाहन केलं की जे आपण आंदोलन जे बंद करणार आहोत त्याचं आपण मूक आंदोलनाच्या स्वरूपात ज्या महिलांच्या विरोधात अत्याचार झाला त्याच्या विरोधात आपण आंदोलन करू. तृप्ती. निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.